गंगापूर तालुक्यातील नेवरगाव गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं महाफास्ट न्यूजनं एक विशेष मुलाखत घेतली। या मुलाखतीत मधुकर वालतुरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की मी भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि कायम राहणार आहे। महाफास्ट न्यूजचे संपादक अलीम चौस यांनी घेतलेल्या या विशेष मुलाखतीत त्यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीबाबतही महत्त्वपूर्ण संकेत दिले। वालतुरे म्हणाले की आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप पक्षाने मला संधी दिली तर मी निश्चितपणे निवडणूक लढवणार आहे। तसेच माझ्या सर्कलमध्ये मी मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली असून त्या कामांच्या जोरावर जनता मला भरघोस मतांनी विजयी करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। दरम्यान महाफास्ट न्यूज चॅनलच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा देण्यात आल्या। महाफास्ट न्यूज निष्पक्ष, निर्भीड आणि विश्वासार्ह आहे। महाफास्ट न्यूज चॅनल तर्फे आज आमचे बरोबर आहे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षक मधुकर वालतुरे गुरुजी यांचा आज वाढदिवस आहे। या निमित्ताने महाफास्टचे माध्यमातून त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि आज विशेष मुलाखतमध्ये आज आमचे बरोबर आहे जिल्हा परिषद माजी सदस्य मधुकरजी वालतुरे सर आज तुम्ही किती वर्ष पूर्ण झालेले आहे आणि या कसा प्रवास झालेला आहे? आज माझ्या वयाला 65 वर्ष पूर्ण झाले आणि या 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जर मागे वळून पाहिलं, लहानपण म्हणजे अत्यंत कठीण आणि बिकट परिस्थितीमध्ये गेले। माझे वडील म्हणजे अल्पभूधारक शेतकरी, आम्ही 4 भाऊ 1 बहिणी। हा सगळा प्रपंचाचा गाडा सांभाळताना वडिलांनी तारेवरची कसरत केली, त्याबरोबर आम्हाला दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले। कारण माझे वडील हे जुने 7वीचे विद्यार्थी, 7वीपर्यंत शिकले, त्याच्यामुळं शिक्षणाबद्दल त्यांना आवड होती की आपली लेकरं शिकली पाहिजे आणि त्यांच्या त्या ध्यासातूनच मी पुढं योगायोगाने शिक्षक झालो। शिक्षक झाल्यानंतर शिक्षकावर जो अडीअडचणी त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी त्या काळात सहसा कोणी नव्हतं। अशा वेळेस मी संघटनेची बांधणी केली आणि संघटनेच्या महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक संघ या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर प्रयत्न करून शिक्षकांना न्याय कसा मिळेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यसुद्धा त्या ठिकाणी केलं। समोर जे विद्यार्थी आहेत, गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे जे विद्यार्थी लेकरं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आहेत, या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे ही माझी प्राथमिक आणि प्रामाणिक भूमिका होती आणि मी सर्व शिक्षकांना वेळोवेळी त्या बाबतीत विनंती करायचो आणि तो ध्यास शिक्षकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न हे सोडवणूक करण्यासाठी मी माझं आयुष्य त्या ठिकाणी बरंचसं खर्च केलेला आहे। अर्थात माझी शाळा, माझे विद्यार्थी या सर्वांना शिकून बाकीच्या अवांतर वेळेमध्ये हे काम मी केलेलं आहे। पुढे योगायोगाने सर्व शिक्षकांनी माझं कार्य पाहून एक गंगापूर तालुका शिक्षकपद संस्था म्हणून आज जी भरभराटीला आलेली आहे तिचा मला चेअरमन केलं। योगायोगाने 1995ला चेअरमन झालो तर ते सेवानिवृत्त होईपर्यंत मी चेअरमन जवळजवळ 25 वर्ष चेअरमन राहिलो। एवढं प्रेम मला शिक्षकांनी दिलं। त्यानंतर मी विचार केला की आता आपण शिक्षकांसाठी, शिक्षणासाठी भरपूर केलं, आपल्या समाज बांधवांसाठी। मग त्या समाज बांधवामध्ये सर्व जाती धर्माचे, सर्व पंथाचे, सर्व माननीय, सर्व जनता जनार्दन यांच्यासाठी सुद्धा आपण काहीतरी करावं या शुद्ध भावनेने 2017ला मी स्वेच्छानिवृत्ती घेऊन जिल्हा परिषदची निवडणूक लढवली। प्रचंड मताधिक्याने जनता जनार्दनाच्या आशीर्वादावर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवून मी चांगल्या मताने विजयी झालो आणि या ठिकाणी असा प्रवास करत करत 5 वर्षामध्ये अनेक विकासाची कामं करून आता मी 65 वर्ष पूर्ण होतो आहे। तुमच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झाले होते त्या सर्कलमध्ये पहिली परिस्थिती आणि जेव्हा तुम्ही सदस्य झाल्यानंतर किती कामं केले आणि आता काही दिवसात जिल्हा परिषद पण
निवडणूक लागणार आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही काय करणार आहे? स्वतःची स्तुती करतो तो एक मूर्ख असं म्हटलं जातं, परंतु निश्चित अभिमानाने सांगतो, माझ्या जिल्हा परिषदच्या कार्यकाळामध्ये नेवरगाव गटाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम मी केलेलं आहे. अर्थात कामं भरपूर असतात, कितीही कामं केली तरी ते अपूर्ण असतात, परंतु कामं करत असताना एक आत्मा जो काही सांगतो की निश्चितपणाने तो आत्मा माझा समाधानकारक आहे. माझ्या नेवरगाव गटामध्ये असं एक गाव नाही की तिथे मी काम केलेलं आहे, आणि जी कामं केली ती प्रामाणिक केली, चांगल्या प्रकारची दर्जेदार केली. पुढे 1 कोटी, पुढे 50 लाख, पुढे 75 लाख अशा वेगवेगळ्या भागामध्ये कामं केलीच केली. परंतु प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन रात्रंदिवस भ्रमती करून मतदारसंघामध्ये एका एका गावामध्ये या 5 आणि पुढील प्रशासकाच्या या 4 वर्षाच्या काळात म्हणजे असं एक गाव नाही की महिन्याला माझा तिथे चक्कर नाही, अशा प्रकारचं एक या गटाची आणि माझी एक नाळ जोडलेली आहे. त्यामुळे निश्चितपणाने मी समाधानी आहे. भरपूर प्रमाणे कामं केलेली आहेत, अजूनही भरपूर कामं करायची आहेत, आणि ती निश्चितपणाने पुढच्या टर्ममध्ये करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी राहणार. सर, गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमदार प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखाली आता जिल्हा परिषद लागणार आहे. या जिल्हा परिषदमध्ये येणाऱ्या काळामध्ये काय भूमिका आमदार प्रशांत बंबची तसेच भारतीय जनता पार्टीची काय राहणार आहे? युतीमध्ये लढणार आहे किंवा तसंच लढणार आहे? आमच्या भारतीय जनता पार्टीचे नेते, त्यामध्ये कॅबिनेट मंत्री अतुलजी साहेब, खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब, राज्य महासचिव संजयजी केणेकर साहेब, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आमदार प्रशांतजी बंब साहेब, जिल्हाध्यक्ष संजयजी खंबायते साहेब, त्याचप्रमाणे दिनेश भाऊ परदेशी साहेब असतील, त्याचप्रमाणे किशोराबा धनक वगैरे सगळीच ही जी मान्यवर मंडळी आहे, यांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या काळामध्ये जी राहिलेली कामं आहेत ती निश्चित करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आणि आपण जो युतीचा विषय घेतला, युती करायची नाही करायची किंवा युतीचं काय करायचं हे सगळे मान्यवर आणि पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. मी छोटा माणूस आहे, त्या बाबतीत मी आज काही बोलू शकत नाही. शेवटी मान्यवर जो निर्णय देतील तो निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. विशेषतः माझी सून डॉक्टर सुरेखा वालतुरे ही या मतदारसंघातून उभा करण्याचा माझा मानस आहे. अर्थात भारतीय जनता पार्टी ज्या उमेदवाराला तिकीट देते त्याचं निश्चितपणाने काम प्रामाणिक करणं हे माझं कर्तव्य आहे, कारण या भागाचा एक मी मार्गदर्शक म्हणून आहे. त्यामुळे निश्चितच माझ्या घरात उमेदवारी दिली मला आनंदच वाटेल, कारण यापूर्वीचे कामं जनता जनार्दनाचा आशीर्वाद पाहिला तर निश्चितपणाने प्राधान्यक्रमाने मला तिकीट द्यावं अशी अपेक्षा आहे. परंतु पक्षाने जो निर्णय घेतला, पक्षाच्या पुढे मी जाणार नाही. मी पक्ष शिस्त पाळणारा माणूस आहे, आणि विशेषतः ज्या पक्षामध्ये आपण सुरुवातीला आलो ना, शेवट त्याच पक्षात झाला पाहिजे, तर त्याला एक किंमत असते. त्यामुळे निश्चितपणाने पक्ष जो निर्णय घेईल त्याप्रमाणे कार्यवाही होईल, यात काही शंका नाही. धन्यवाद. हे होते आमचे गुरुजी मधुकरजी वालतुरे सर. त्यांनी सांगितले जे पक्षांनी जे निर्णय दिले ते मी मान्य करेन, एक निष्ठ राहणार असं त्यांचं मत होतं. महाफास्ट न्यूज, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर. विशेष मुलाखत.